स्वामी समर्थ चमत्कार. परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळी इसवी सन 1857च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्य वीरांना भारतामध्ये स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुषाला फाशी, जन्मठेप, हत्या किंवा तोफेच्या तोंडी बळी पडावे लागले. लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, धार्मिकदृष्ट्या अवमानी झाले होते. अशा खडतर प्रसंगी श्री स्वामी समर्थांनी 22 वर्षाच्या वास्तव्यात इसवी सन 1856 ते 1878 लोकांचा गेलेला आत्मविश्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्वास पुन्हा स्थापित केला. त्यांनी विश्वसंचलनाचे कार्य तेथून सुरू केले. दत्त संप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांना मठ स्थापन केली. त्यावेळी त्यांनी उपदेश केला की मठाचा उद्देश मठात वेदनाशास्त्र चर्चा व्हावी, संसारी लोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन कीर्तन प्रवचन चालू असावे, धर्मजागृती व्हावी आणि लोक सन्मार्गाने लागावेत, हे मठाचे कर्तव्य होते. प्राकट्या काळात श्री स्वामी समर्थ महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून किल्ला बांधून राहावे. समुद्रतीरी एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही, जेथून आलास तेथे जा असे सांगितले, तर काहींनी काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनी तयार केलेल्या या ईश्वरनिष्ठांच्या मंदिरायाळीची अज्ञात आशिषांची संख्या सहज 200च्या घरात जाईल. अष्टदिशी पसरलेल्या मराठी मुलाखतीत एक विशिष्ट कालखंडातील धर्म, परमार्थ, इतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की इसवी सन 1878 ते 1925 स्वामी समाधीस्थ झाल्यानंतर पर्यंतच्या काळात या प्रदेशात अनेक साक्षात्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्या सर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, सुरत, बेळगाव, कर्नाटक, बडोदा, मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेकाने मठ स्थापन केले. त्यांनी स्थापना केलेल्या मठांची, मंदिरांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यापैकी श्रींच्या कार्यप्रचाराचे प्रेरित काही मठांचे दर्शन करवित आहे. श्री स्वामी हे दत्तगुरूचे अवतार कार्य पुढे चालवित आहे. मी अक्कलकोटात जाऊन श्री स्वामींच्या चरणी पादुकांचे दर्शन घेतले. मनात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा वाटते. तसे देवाकडे काही न मागता विना आसक्ती सेवा करावी. सुख दुःख हे तर या मोह माया जोपर्यंत या सचेतन देहात आहे तोपर्यंत येत असणार. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यूचा जन्म झाला. त्यामुळे या अटळ गोष्टी असून फक्त वेळ माहीत नाही. जोपर्यंत देह चेतन आहे तोपर्यंत कुठल्याही प्रसंगांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो, हीच विशेष मागणी आहे.